PCOS आणि PCOD 100% क्युरेबल आहे? हां, येस. म्हणजे हे येस म्हणजे मी खूप बोल्डली म्हणते कारण आयुर्वेदाच्या जर साथीने तुम्ही प्रयत्न कराल तर हां. डेफिनेटली ते शक्य आहे. ओके. अनफॉर्च्युनेटली मी कुठल्याही पॅथीला दोष देत नाही आहे किंवा आपण इथं कम्पेअर पण करायला बसलेलं नाही आहे. पण हां, ऑफकोर्स त्यांचे मॉडर्नच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर लिमिटेशन्स आहेत. त्यामध्ये आपण PCOS छानपैकी मॅनेज करू शकतो, पण PCOSला क्युअर नाही. पण आयुर्वेदाकडे जर आपण वळत असाल किंवा आयुर्वेदाच्या साथीने जर तुम्ही PCOSला ट्रीट करत असाल तर डेफिनेटली अच्छा, म्हणजे तो बराच कंट्रोलमध्ये पण बरा आपण ठेवून हां, आयुष्य जगू कंट्रोल शकतो. सुद्धा होतो आणि बरा देखील होतो. हां. आणि काही गोष्टी जर आपण व्यवस्थित फॉलो केल्या ना, जसं की आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, काही पंचकर्म आहेत त्यांचा फॉलोअप व्यवस्थित ठेवला तर त्याचा रिकरन्स देखील होत नाही. याच्या अगेन्स्ट ज्यावेळेला आपण बघतो ना, तर मॉडर्न सायन्समध्ये लॅप्रोस्कोपिक ड्रिलिंग केलं जातं. खरं तर आयुर्वेद गर्भाशयाला खूप महत्त्व देतो, अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि असायला पण पाहिजे. कारण एक पिढी घडवण्याचं जे काम आहे ते त्या गर्भाशयामध्ये आहे आणि ते सामर्थ्य स्त्रीमध्ये आहे. ही एक त्यापेक्षा आणखीच चांगली असणारी गोष्ट आहे. आणि गर्भाशय हे वाताचं स्थान सांगितलं आहे. म्हणजे आयुर्वेदात असं म्हटलं आहे की नाही वातादृतो योनिः नारेणम संप्रदुषती. म्हणजे स्त्रीच्या शरीरात गर्भाशयाशी रिलेटेड एकही तक्रार अशी नाही आहे जी वाताला सोडून होती. म्हणजे वात तिथं मुख्य आहे. आणि जिथं गर्भाशयाचं हँडलिंग जास्त होतं ना, खूप वेळा हाताळलं जातं, त्यावेळेला मग तिथं आपोआप वात वाढायला लागतो. आणि म्हणून ड्रिलिंग करून तुम्ही PCODचे म्हणजे जे सिस्ट आहेत ते सिस्ट ड्रिल केले जातात. पण अनफॉर्च्युनेटली असं होतं की ते ड्रिल केलेले जे पाणी काढलेलं आहे ते परत तयार होतात सिस्ट आणि म्हणून PCOD रिकर होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मला भाजलं, तर भाजल्यानंतर तिथं फोड आला, त्यातमध्ये पाणी भरलं, तो फोड मी फोडला किंवा फुटला एनीहाऊ, त्यातलं पाणी ती निघून जाईल, तात्पुरता तो बसेल, तो परत तिथं पाणी ज्यावेळेला भरेल त्यावेळेला तो फोड परत उभारून येणार आहे. तशा पद्धतीचं तिथं सिच्युएशन किंवा आपण असं म्हणू की समजण्यासाठी मी सांगते की तशा पद्धतीचं फॉर्म एक तयार होतो. आणखी एक की मॉडर्न सायन्स जे म्हणतं की तुमचा BMI कधीही मापात पाहिजे. म्हणजे माझं आत्ता वजन 68 किलो नाही आहे, माझी हाईट 168 सेंटीमीटर आहे, त्यातनं 100 जर वजा केले तर 68 किलो वजन माझं जर असेल तर मी त्या BMIच्या स्केलमध्ये अगदी योग्य मापात आहे. आता 75च्या जर वर गेलो तर माझा BMI वाढणार, 80च्या वर गेलो तर अजून वाढणार आणि मी ओबेस दिसायला लागणार. तर बाळसं ही भारतीय कन्सेप्ट आहे. आपण म्हणतो की बाळासेदार थोडं दिसलं पाहिजे. तर आयुर्वेद पण या गोष्टीकडे मॉडर्न सायन्स सारखंच बघतं का, अगदी काटेकोरपणे? हो, अर्थातच बघतं. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा संतर्पणजन्य व्याधी, अपतर्पणजन्य व्याधी असे कॅटेगरीज सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये स्थौल्य हा आजार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मेदाची विकृती दिसते. स्पिकस्तनोदर लंबनम असं एक आहे वाक्य आहे की म्हणजे काय तर तुमचे बटक्स, स्तन, उदर हे जर लोंबकळायला लागले, मोठे वाटायला लागले तर मेदाची विकृती आहे असं समजलं पाहिजे. प्रत्येकाची फ्रेमवर्क शेवटी वेगळी असते, त्यामुळं आपण त्या त्या दृष्टिकोनातून आपण आयुर्वेदातनं सुद्धा हे पाहू शकतो. शिवाय प्रकृती आणि या पण हो, सगळ्या गोष्टी. अर्थात.